खरं सांगायचं तर मी आज तुम्हाला मोटिवेशन देणार नाहीये आणि कोणतंही ज्ञान देणार नाहीये. कारण खरोखर सध्या मीच ट्रॅकवर नाहीये. कधी-कधी लाईफमध्ये असं होतं ना, आपण सतत दुसऱ्यांना इन्स्पायर करत असतो, दुसऱ्यांना ॲडवाईस देत असतो. पण स्वतः काय? स्वतः त्या ट्रॅकवर चालत असतो का? खरं तर प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला मोटिवेट राहणं हे कुणालाही जमत नाही. पण जसंही आपण भरकटतो, तसं स्वतःला त्या ट्रॅकवर घेऊन येणं हे मात्र आपल्या हातात असतं. पण सध्या मी ते सुद्धा करत नाहीये. प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधी ना कधी पॉज येतो आणि आता तो पॉज माझ्याच आयुष्यात आलाय. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला आणि आता मार्च आलाय. जानेवारीमध्ये मी फर्स्ट टाइम माझ्या फॅमिलीपासून दूर दुसरीकडे शिफ्ट झाले. कारण मला कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचं होतं. आणि ऑनेस्टली मला असं वाटलं होतं की मी मस्त शिफ्ट होईल, मग मस्त राहील, मस्त माझी रुटीन बनवेल, रोज लवकर उठेल, सगळं मी ठरवल्याप्रमाणे होईल. पण तसं काहीच होत नाहीये. सगळं बदललंय. इथे मला कोणी उठवायलाच नसतं, तर मी सकाळी उठतच नाही लवकर. कम्फर्ट झोन सोडणं म्हणजे फक्त जागा बदलणं नाही, तर स्वतःच्या वीकनेसला, स्वतःच्या हॅबिट्सला फेस करणं. ज्यावेळी तुम्ही एकटे राहायला लागता, त्यावेळी तुमची रुटीन, तुमचा डिसिप्लिन, तुमची एनर्जी हे सगळं तुम्हाला फेस करायचं असतं. तुमच्यावर हे सगळं डिपेंड करतं. कोणी सकाळी उठवायला नसतं, कोणी पुश करायला नसतं, कोणीच काहीतरी आठवण करून द्यायला नसतं. आणि माझं सगळ्यात जास्त डिस्टर्ब झालंय ते म्हणजे माझी स्लीप सायकल. रात्री उशिरापर्यंत जागे राहणं, माझा स्क्रीन टाईम वाढलाय, बॉडी पूर्ण टायर्ड. मग सकाळी उठावंसंच वाटत नाही. मग मी अलार्म स्नूज करते. मी सकाळी चक्क 6 पासून ते 9 पर्यंतचे अलार्म्स लावून ठेवते आणि तरीसुद्धा उठत नाही. आणि मग जेव्हा मी उशिरा उठते, माझा पूर्ण दिवस स्पॉईल होतो. एकतर मला गिल्ट येतो की मी उशिरा उठली. कारण मी रोज रात्री ठरवते की मी उद्या लवकर उठेल, लवकर उठेल, पण मी नाही उठत कारण मी झोपतेच खूप उशिरा. आणि मग त्यानंतर माझा ब्रेकफास्ट लेट होतो, मग माझं काम लेट होतं आणि मग त्यानंतर सगळंच लेट होत जातं. आणि जे काही ठरवलेले आपले कामं असतात, मग ते होत नाही. आणि त्यानंतर पुन्हा गिल्ट येतो. ते पुन्हा वाटतं की माझा आजचा दिवससुद्धा हातातून गेला. आणि त्या गिल्टमधून बाहेर निघण्यासाठी कुठेतरी मी हा व्हिडिओ बनवते आणि टाकते, कारण मला माहिती आहे ज्यावेळी मी हा व्हिडिओ अपलोड करेल, त्यानंतर माझी रुटीन मी स्वतःहून नक्की चेंज करेन. खरं तर कसं असतं ना, सोशल मीडियावर आपण आपलं बेस्ट व्हर्जन दाखवतो, पण रिअल लाईफ काहीतरी वेगळी असते. आपण सगळेच कधी-कधी चिडचिड, सॅड, टायर्ड किंवा लो फील करतो. आणि मग काही दिवसांनी आपल्यालाच रिअलाईज होतो, की मी असा का होत चाललोय. आणि सध्या तर स्क्रीन टाईममुळे आपण जास्त प्रोडक्टिव्हच राहत नाहीयेत बरेच जण. जसं की आता माझं झालंय, पण मी आता पुन्हा सगळं रिस्टार्ट करणार आहे आधीसारखं. आता मी स्मॉल रिसेट हॅबिट स्टार्ट करते. ह्यूज चेंज नाही. जर मी ठरवलं मी आता 11ला उठते आणि मी ठरवलं उद्या मी 5 वाजता उठणार, तर हे मी नाहीच करणार. म्हणून मी हळू जाणार आहे. आणि एक गोष्ट आता मला क्लिअरली समजते, म्हणजे आधीसुद्धा माहिती होती, पण मधल्या काळात मी ती विसरली होती. जेव्हा आपल्याला काहीतरी स्टार्ट करायचं असतं ना, तेव्हा ते लगेच करायचं. असं नाही की करेल. मग ते इतकं डिले होतं की परफेक्ट टाईमची वाट बघत बसलो ना, तर परफेक्ट आपल्याला कधीच वाटत नाही आणि परफेक्ट टाईम कधीच येत नाही. आणि आपली रुटीनसुद्धा एकाच दिवसात परफेक्ट बनत नाही. तिला हळूहळू आपल्याला घेऊन जावं लागतं. म्हणून तुम्हालाही जर असं झालं असेल किंवा कुठल्या वेगळ्या गोष्टींमध्ये रुटीन नसेल, तुमचं कामात असेल किंवा कशातही असेल, तर वाट बघू नका. सुरुवात करा. लगेच सुरुवात करा. असं नाही की उद्यापासून, आत्तापासून, की मी उद्या संध्याकाळी काय करण्याचं ठरवलंय ते मी आज संध्याकाळपासूनच करायला सुरुवात करतो. मला थोडं बाहेर चालायला जायचंय, पण मी जातच नाहीये, तर मी आज संध्याकाळपासूनच जातो. आपण ज्यावेळी उद्यापासून म्हणतो त्यावेळी ते डिले होतंच. कारण लाईफ बदलण्यासाठी मोठे स्टेप्स लागत नाही. कधी-कधी छोटे-छोटे बदलाव खूप महत्त्वाचे असतात. छोट्या कन्सिस्टंट सवयीत सगळं बदलतात. हा व्हिडिओ कोणतंही मोटिवेशन नाहीये. हे एक ऑनेस्ट रिमाइंडर आहे. कोणतीही गोष्ट सुरू करण्यासाठी उद्याची वाट बघू नका. ते लगेच सुरू करा. आणि जरी असं काही असेल ना, की मला एखादी गोष्ट सुरू करायची आहे, आता रुटीन आपण बाजूला ठेवूया. एक शेवटचं सांगते, की एखादी गोष्ट मला सुरू करायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंटेंट क्रिएशन सुरू करायचं आहे. आता हे फक्त एक एक्झाम्पल आहे. तुमचं जे काही असेल, तर आपण काय विचार करतो, की मला पहिला व्हिडिओ असा परफेक्ट हवा आहे. परफेक्ट लाइटिंग, परफेक्ट बोलणं, सगळं असं परफेक्ट हवं, बॅकग्राऊंड. पण असं नाही होऊ शकत. आणि जेव्हा आपण हा विचार करतो ना, की सगळं परफेक्ट हवं, तेव्हा आपण काहीच सुरुवात करत नाही. कारण पहिल्या याच्यात कधीच काही परफेक्ट होत नसतं. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. आणि अशाच व्हिडिओजसाठी कनेक्टेड राहा.